डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो. तू का तुझ्या नखाची थोडी तरी सर येऊ, तू का तुझ्या नखाची थोडी तरी सर येऊ. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे अखंड प्रेम नाम सप्ताह. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 7 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताह माहिती आहे, पण जगातील तमाम प्रेम वेडे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत अखंड प्रेमनाम सप्ताह साजरा करतात. या 7 दिवसाला स्वतःची वेगवेगळी नावं आहेत. याच संदर्भानं या अखंड प्रेमनाम सप्ताहावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अखंड प्रेमनाम सप्ताह. कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी कुणासाठी वेडी असते. कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी कुणासाठी वेडी असते, आणि प्रेमाच्या चॉकलेटसाठी उतावळी बावरी टेडी असते. प्रेमाच्या चॉकलेटसाठी उतावळी बावरी टेडी असते, उतावळी बावरी टेडी असते. कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी कुणासाठी वेडी असते. कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी कुणासाठी वेडी असते, आणि प्रेमाच्या चॉकलेटसाठी उतावळी बावरी टेडी असते. प्रेमाच्या चॉकलेटसाठी उतावळी बावरी टेडी असते, उतावळी बावरी टेडी असते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. हग डेला प्रॉमिस डेचे अगदी पक्के प्रॉमिस असते. हग डेला प्रॉमिस डेचे अगदी पक्के प्रॉमिस असते, आणि व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर किस डेची घासाघीस असते. व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर किस डेची घासाघीस असते, किस डेची घासाघीस असते. हग डेला प्रॉमिस डेचे, हग डेला प्रॉमिस डेचे अगदी पक्के प्रॉमिस असते. हग डेला प्रॉमिस डेचे अगदी पक्की प्रॉमिस असते. व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर किस डेची घासाघीस असते. व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर किस डेची घासाघीस असते, किस डेची घासाघीस असते. वात्रटिकेचं पुढचं आणि शेवटचं कडवं. रोज नवा डे नवीन नाव, रोज नवा डे नवीन नाव प्रेमाला मुजरा केला जातो. रोज नवा डे नवीन नाव प्रेमाला मुजरा केला जातो. अखंड प्रेम नामाचा सप्ताह फेब्रुवारीत साजरा केला जातो. अखंड प्रेम नामाचा सप्ताह फेब्रुवारीत साजरा केला जातो. फेब्रुवारीत साजरा केला जातो. पुन्हा एकदा शेवटचं कडू. रोज नवा डे नवीन नाव, रोज नवा डे नवीन नाव प्रेमाला मुजरा केला जातो. रोज नवा डे नवीन नाव प्रेमाला मुजरा केला जातो, आणि अखंड प्रेम नामाचा सप्ताह फेब्रुवारीत साजरा केला जातो. अखंड प्रेम नामाचा सप्ताह फेब्रुवारीत साजरा केला जातो. फेब्रुवारीत साजरा केला जातो. वात्रटिकेचं नाव होतं अखंड प्रेम नाम सप्ताह. आजची रचना आहे अखेरचा हा तुला दंडवत. भारतरत्न गान कुखिळा लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी 2022 रोजी दुःखद निधन झालं. त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली. सदरील श्रद्धांजली माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 7 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा भारतरत्न गान गुकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांना वाहिलेली ही श्रद्धांजली अखेरचा हा तुला दंडवत.
तुझ्या स्वर्गीय आवाजाचे लता मंगेशकर झालीस ना. तुझ्या स्वर्गीय आवाजाचे लता मंगेशकर झालीस नाव. अखेरचा हा तुला दंडवत, कायमची सोडून गेलीस गाव. अखेरचा हा तुला दंडवत, कायमची सोडून गेलीस गाव. कायमची सोडून गेलीस गाव. तुझ्या स्वर्गीय आवाजाची लता मंगेशकर झालीस नाव. तुझ्या स्वर्गीय आवाजाची लता मंगेशकर झालीस नाव. अखेरचा हा तुला दंडवत, अखेरचा हा तुला दंडवत, कायमची सोडून गेलीस गाव. अखेरचा हा तुला दंडवत, कायमची सोडून गेलीस गाव. पुढचं कडवं. तुझ्या सुरांसोबत जन्मलो आम्ही, तुझ्या सुरांसोबत जगतो आम्ही. तुझ्या सुरांसोबत जगलो आम्ही, तुझ्या सुरांसोबत जगतो आम्ही. तुझ्या प्रत्येक गाण्या गाण्यात आमची जिंदगी बघतो आम्ही. तुझ्या प्रत्येक गाण्या गाण्यात आमची जिंदगी बघतो आम्ही. आमची जिंदगी बघतो आम्ही. पुन्हा एकदा दुसरीकडे. तुझ्या सुरांसोबत जन्मलो आम्ही, तुझ्या सुरांसोबत जगतो आम्ही. तुझ्या सुरांसोबत जन्मलो आम्ही, तुझ्या सुरांसोबत जगतो आम्ही. तुझ्या प्रत्येक गाण्या गाण्यात आमची जिंदगी बघतो आम्ही. तुझ्या प्रत्येक गाण्या गाण्यात आमची जिंदगी बघतो आम्ही. आमची जिंदगी बघतो आम्ही. पुढचं आणि तिसरं कडवं. हसलो आम्ही, रडलो आम्ही. हसलो आम्ही, रडलो आम्ही. तुझ्या सुरांसोबत घडलो आम्ही. हसलो आम्ही, रडलो आम्ही. तुझ्या सुरांसोबत घडलो आम्ही. तुझ्या सुरांनी उठवले आम्हाला जेव्हा कधी पडलो आम्ही. तुझ्या सुरांनी उठविले आम्हाला जेव्हा कधी पडलो आम्ही. जेव्हा कधी पडलो आम्ही. हसलो आम्ही, रडलो आम्ही. हसलो आम्ही, रडलो आम्ही. तुझ्या सुरांसोबत घडलो आम्ही. हसलो आम्ही, रडलो आम्ही. तुझ्या सुरांसोबत घडलो आम्ही. तुझ्या सुरांनीच उठलो आम्ही जेव्हा कधी कधी पडलो आम्ही. तुझ्या सुरांसोबत उठलो आम्ही. तुझ्या सुरांसोबत उठलो आम्ही जेव्हा जेव्हा कधी पडलो आम्ही. जेव्हा जेव्हा कधी पडलो आम्ही. जेव्हा जेव्हा कधी पडलो आम्ही. आणि या श्रद्धांजलीचं शेवटचं कडवं. तमाम चाहत्यांची भावना व्यक्त करणार हे शेवटचं कडवं. आमच्या बेसूर आयुष्यातून, आमच्या बेसूर आयुष्यातून अखेर तुझे गाणे उणे झाले. आमच्या बेसूर आयुष्यातून अखेर तुझे गाणेही उणे झाले. आमच्या बेसूर आयुष्यातून अखेर तुझे गाणेही उणे झाले. चिरंजीव गाणे तुझे आज मात्र रडगाणे झाले. चिरंजीव गाणे तुझे आज मात्र रडगाणे झाले. आज मात्र रडगाणे झाले. पुन्हा एकदा शेवटचं. आमच्या बेसूर आयुष्यातून, आमच्या बेसूर आयुष्यातून अखेर तुझे गाणेही उणे झाले. आमच्या बेसूर आयुष्यातून अखेर तुझे गाणेही उणे झाले. चिरंजीव गाणे तुझे आज मात्र रडगाणे झाले. चिरंजीव गाणे तुझे आज मात्र रडगाणे झाले. आज मात्र रडगाणे झाले. आज मात्र. आजची वात्रटिका आहे अधोगती. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 25 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे अधोगती. कट्टरता झाली अस्मिता. कट्टरता झाली अस्मिता ही काही चांगली गोष्ट नाही. कट्टरता झाली अस्मिता ही काही चांगली गोष्ट नाही. आणि वैचारिक निष्ठा तर कधी आणि कुठेही श्रेष्ठ नाही. वैचारिक नीचता तर कधी आणि कुठेही श्रेष्ठ नाही. कट्टरता झाली अस्मिता ही काही चांगली गोष्ट नाही. कट्टरता झाली अस्मिता ही काही चांगली गोष्ट नाही. आणि वैचारिक नीचता तर कधी आणि कुठेही श्रेष्ठ नाही.
कधी आणि कुठेही श्रेष्ठ नाही. वात्रटिकेचं नाव अधोगती. पुढचं आणि दुसरं करू. कट्टरतेचे नियम आणि कायदे. कट्टरतेचे नियम आणि कायदे बंदिस्त आणि सक्त आहेत. कट्टरतेचे नियम आणि कायदे बंदिस्त आणि सक्त आहेत. खऱ्या अस्मितेपेक्षा कट्टरतेचे जास्त भक्त आहेत. खऱ्या अस्मितेपेक्षा कट्टरतेचे जास्त भक्त आहेत. कट्टरतेचे जास्त भक्त आहेत. कट्टरतेचे नियम आणि कायदे. कट्टरतेचे नियम आणि कायदे बंदिस्त आणि सक्त आहेत. कट्टरतेचे नियम आणि कायदे बंदिस्त आणि सक्त आहेत. खऱ्या अस्मितेपेक्षा कट्टरतेचे जास्त भक्त आहेत. खऱ्या अस्मितेपेक्षा कट्टरतेचे जास्त भक्त आहेत. कट्टरतेचे जास्त भक्त आहेत. आजची वात्रटिका आहे आग ही आग. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 4 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अनेक जण आपल्या वादग्रस्त विधानाने समाजामध्ये तेढ निर्माण करतात. सामाजिक शांततेला धोका निर्माण करतात. हा धोका का आणि कसा निर्माण होतो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आग ही आग. घाबऱ्या घुबऱ्या शांततेला. घाबऱ्या घुबऱ्या शांततेला रोज डाग लावतात इथे. घाबऱ्या घुबऱ्या शांततेला रोज डाग लावतात इथे. आणि विझू नयेत ज्वाला म्हणून रोज आग लावतात इथे. विझू नयेत ज्वाला म्हणून रोज आग लावतात इथे. रोज आग लावतात इथे. घाबऱ्या घुबऱ्या शांततेला. घाबऱ्या घुबऱ्या शांततेला रोज डाग लावतात इथे. घाबऱ्या घुबऱ्या शांततेला रोज डाग लावतात इथे. आणि विझू नयेत ज्वाला म्हणून. विझू नयेत ज्वाला म्हणून रोज आग लावतात इथे. विझू नयेत ज्वाला म्हणून रोज आग लावतात इथे. रोज आग लावतात इथे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं करू. बेताल जीभ आपली. बेताल जीभ आपली किती सहज घसरवतात इथे. बेताल जीभ आपली किती सहज घसरवतात येते. आगीने आग बघा किती सहज पसरवतात इथे. आगीने आग बघा किती सहजतेने पसरवतात इथे. किती सहजतेने पसरवतात इथे. पुन्हा एकदा दुसरं करू. बेताल जीभ आपली. बेताल जीभ आपली किती सहजपणे घसरवतात इथे. बेताल जीभ आपली किती सहजतेने घसरवतात इथे. आणि आगीने आग बघा किती सहज पसरवतात इथे. आगीने आग बघा किती सहजतेने पसरवतात इथे. किती सहजतेने पसरवतात इथे. वात्रटिकेचं नाव आग ही आग. शेवटचं आणि तिसरं करू. त्यांचे चालले जोरात थैमान. त्यांचे चालले जोरात थैमान सारेच बघे दिसतात इथे. त्यांचे चालले जोरात थैमान सारेच बघे दिसतात इथे. सारेच जणू पेंगाळलेले. सारेच जणू पेंगाळलेले थोडेच जागे दिसतात इथे. सारेच जणू पेंगाळलेले थोडेच जागे दिसतात इथे. थोडेच जागे दिसतात इथे. पुन्हा एकदा तिसरं कडू. त्यांचे चालले थैमान जोरात. त्यांचे चालले थैमान जोरात सारेच बघे दिसतात इथे. त्यांचे चालले थैमान जोरात सारेच बघे दिसतात येथे. आणि सारेच जणू पेंगलेले थोडेच जागे दिसतात इथे. सारेच जणू पेंगलेले थोडेच जागे दिसतात इथे. थोडेच जागे दिसतात इथे. आजची वात्रटिका आहे गद्दार संभ्रम. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 19 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आज राजकारणामध्ये जर नीट बघितलं तर गद्दारच गद्दारांना गद्दार म्हणत आहेत. कुणी कुणाला गद्दार म्हणावं हे त्यांनी सिद्ध करून द्यावं, म्हणजे आपल्याला ते बोलायला आणि ऐकायला सोपं जाईल. असाच आशावाद व्यक्त करणारी आणि गद्दारीच्या राजकारणावर भाष्य करणारी आजची वात्रटिका गद्दार संभ्रम. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत.
गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तर तोंडच्या वाफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तर तोंडच्या वाफा आहेत. वातडकेचं नाव गद्दार संभ्रम. शेवटचं कणी दुसरं कडवं. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाकयुद्ध करा. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाकयुद्ध करा. गद्दार कुणाला म्हणायचे किमान एवढे तरी एकदा सिद्ध करा. गद्दार कुणाला म्हणायचे किमान एवढे तरी एकदा सिद्ध करा. किमान एवढे तरी एकदा सिद्ध करा. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गद्दार संभ्रम. गद्दारांच्या गद्दारावर आरोपाच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो आरोप युद्ध करा. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाक युद्ध करा. पण गद्दार कुणाला म्हणायचे किमान एवढे तरी एकदा सिद्ध करा. पण गद्दार नेमके कुणाला म्हणायचे एवढे तरी एकदा सिद्ध करा. एवढे तरी एकदा सिद्ध करा. आजची वात्रटिका आहे गुलामांनो. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 9 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्यांना आपल्यावर लादलेली गुलामी हा हक्क वाटतो अशा सर्व गुलामांना उद्देशून लिहिलेली ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गुलामांनो. गुलामी सारखी गुलामी चक्क ओढवून घेतली जाते. गुलामी सारखी गुलामी चक्क ओढवून घेतली जाते आणि गुलामीला हक्क समजून गुलामी लढवून घेतली जाते. गुलामीला हक्क समजून गुलामी लढवून घेतली जाते. गुलामी सारखी गुलामी चक्क ओढवून घेतली जाते. गुलामी सारखी गुलामी चक्क ओढवून घेतली जाते आणि गुलामीला हक्क समजून गुलामी लढवून घेतली जाते. गुलामीला हक्क समजून गुलामी लढवून घेतली जाते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. गुलामी वारसा समजली जाते. गुलामी वारसा समजली जाते. गुलामी परंपरा समजली जाते. गुलामी वारसा समजली जाते. गुलामी परंपरा समजली जाते. गुलामी एवढी भिनलेली की गुलामी एवढी भिनलेली की तीच जीवनधारा समजली जाते. गुलामी एवढी भिनलेली की तीच जीवनधारा समजली जाते. पुन्हा एकदा दुसरं कडवं. गुलामी वारसा समजली जाते. गुलामी वारसा समजली जाते. गुलामी परंपरा समजली जाते. गुलामी वारसा समजली जाते. गुलामी परंपरा समजली जाते. गुलामी एवढी भिनलेली की गुलामी जीवनधारा समजली जाते. गुलामी एवढी भिनलेली की गुलामी जीवनधारा समजली जाते. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असते लक्षात एवढी तरी बाब असो. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असते लक्षात एवढी तरी बाब असो. गुलामांनो तुमची गुलामी तुम्हालाच लख लाभ असो. गुलामांनो तुमची गुलामी तुम्हालाच लख लाभ असो. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असते लक्षात एवढी तरी बाब असो. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असते लक्षात एवढी तरी बाब असो. गुलामांनो तुमची गुलामी तुम्हालाच लख लाभ असो. गुलामांनो तुमची गुलामी तुम्हालाच लख लाभ असो. तुम्हालाच लख लाभ असो. वात्रटिकेचं नाव होतं गुलामांनो. आजची वात्रटिका आहे ट्रॅफिक जाम. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 5 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच एका अहवालाचा आधार देत असं विधान केलं की मुंबईमध्ये ट्रॅफिक जाममुळे घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे. या विधानावरती प्रचंड गदारोळ झाला. याच विधानाच्या संदर्भानं लिहिली गेलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ट्रॅफिक जाम. चांगले सूर आळवायचे सोडून. चांगले सूर आळवायचे सोडून आता तर नवे पिल्लू सोडले आहे. चांगले सूर आळवायचे सोडून आता तर नवे पिल्लू सोडले आहे आणि ट्रॅफिक जामचे नाते थेट घटस्फोटाशी जोडले आहे. ट्रॅफिक जामचे नाते थेट घटस्फोटाशी जोडले आहे. थेट घटस्फोटाशी जोडले आहे. चांगले सूर आळवायचे सोडून आता तर नवे पिल्लू सोडले आहे.
चांगले सूर आळवायचे सोडून आता तर नवे पिल्लू सोडले आहे आणि ट्रॅफिक जामचे नाते थेट घटस्फोटाशी जोडले आहे. ट्रॅफिक जामचे नाते थेट घटस्फोटाशी जोडले आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. हास्यास्पद विधानांची सगळी धूमधाम आहे. हास्यास्पद विधानांची सगळी धूमधाम आहे. त्यांचे नक्की घटस्फोट होतील जिथे संवादाची ट्रॅफिक जाम आहे. त्यांचे घटस्फोट नक्की होतील जिथे संवादाची ट्रॅफिक जाम आहे. संवादाची ट्रॅफिक जाम आहे. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. हास्यास्पद विधानांची सगळीकडे धूमधाम आहे. हास्यास्पद विधानांची सगळीकडे धूमधाम आहे. तिथे नक्की घटस्फोट वाढतील जिथे संवादाची ट्रॅफिक जाम आहे. तिथे नक्की घटस्फोट वाढतील जिथे संवादाची ट्रॅफिक जाम आहे. जिथे संवादाची ट्रॅफिक जाम आहे. आजची वात्रटिका आहे तिकीट विक्री. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 6 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तिकीट कोणत्याही निवडणुकीचं असो, ते घेताना देताना जे राजकारण घडतं त्या राजकारणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे तिकीट विक्री. कुणी दुर्बल निघाले, कुणी सबल निघाले. कुणी दुर्बल निघाले, कुणी सबल निघाले. काही उमेदवारांकडे तिकीटही डबल निघाले. काही उमेदवारांकडे तर तिकीटही डबल निघाले. तिकीटही डबल निघाले. कुणी सबल निघाले, कुणी दुर्बल निघाले. कुणी सबल निघाले, कुणी दुर्बल निघाले. काही उमेदवारांकडे तर तिकीटही डबल निघाले. काही उमेदवारांकडे तर तिकीटही डबल निघाले. तिकीटही डबल निघाले. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. जेवढे डाव आखता येतील तेवढे डाव आखून ठेवले होते. जेवढे डाव आखता येतील तेवढे डाव आखून ठेवले होते. ऍडव्हान्स बुकिंग करून तिकीटही राखून ठेवले होते. ऍडव्हान्स बुकिंग करून तिकीटही राखून ठेवले होते. तिकीटही राखून ठेवले होते. जेवढे डाव आखता येतील तेवढे डाव आखून ठेवले होते. जेवढे डाव आखता येतील तेवढे डाव आखून ठेवले होते आणि ऍडव्हान्स बुकिंग करून तिकीटही राखून ठेवले होते. ऍडव्हान्स बुकिंग करून तिकीटही राखून ठेवले होते. तिकीटही राखून ठेवले होते. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. तिकीट कुठलेही असो, तिकीट कुठलेही असो ते काही फुकट मिळत नाही. तिकीट कुठलेही असो ते काही फुकट मिळत नाही. आणि कितीही गुपचूप घेतले तरी इतरांना काय कळत नाही. कितीही गुपचूप घेतले तरी सांगा इतरांना काय कळत नाही. सांगा इतरांना काय कळत नाही. वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. तिकीट कुठलेही असो ते काही फुकट मिळत नाही. तिकीट कुठलेही असो ते काय फुकट मिळत नाही. आणि कितीही गुपचूप घेतले तरी इतरांना काय कळत नाही. इथे कितीही गुपचूप घेतले तरी इतरांना काय कळत नाही. इतरांना काय कळत नाही. वात्रटिकेचं नाव होतं तिकीट विक्री. आजची वात्रटिका आहे तोच हमखास निवडून येतो. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्यांना इलेक्शन जिंकायचे आहेत, पुढे जायचं आहे, नाव कमवायचं आहे आणि पुन्हा निवडून यायचं आहे, त्यांच्यासाठी निवडून येण्याच्या काही टिप्स सांगणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तोच हमखास निवडून येतो. ज्याला धडधडीत खोटे सुद्धा चक्क खरे म्हणून ठसवता येते. ज्याला धडधडीत खोटे सुद्धा खरे म्हणून ठसवता येते. ज्याला स्वतः सकट इतरांनाही अगदी उघड फसवता येते. ज्याला स्वतः सकट इतरांनाही अगदी उघड फसवता येते. कशासाठी? कारण तोच फक्त निवडून येतो. ज्याला धडधडीत खोटे सुद्धा चक्क खरे म्हणून ठसवता येते. ज्याला धडधडीत खोटे सुद्धा खरे म्हणून ठसवता येते. ज्याला स्वतः सकट इतरांनाही अगदी उघड फसवता येते. ज्याला स्वतः सकट इतरांनाही अगदी उघड फसवता येते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं.
ज्याला जनतेच्या दुःखावरती जनतेलाच खदा खदा हसवता येते. ज्याला जनतेच्या दुःखावरती जनतेलाच खदा खदा हसवता येते आणि ज्याला द्वेष आणि सुडाची आग मनामनात बदा बदा घुसवता येते. ज्याला द्वेष आणि सुडाची आग मनामनात बदा बदा घुसवता येते. मनामनात बदा बदा घुसवता येते. पुन्हा एकदा दुसऱ्याकडं. ज्याला जनतेच्या दुःखावरती जनतेलाच खदा खदा हसवता येते. ज्याला जनतेच्या दुःखावरती जनतेलाच खदा खदा हसवता येते. ज्याला द्वेष आणि सुडाची आग मनामनात बदा बदा घुसवता येते. मनामनात बदा बदा घुसवता येते. वात्रटिकेचं नाव तोच येतो हमखास निवडून. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू. जो सपनों का सौदागर बनून मोठी व खोटी स्वप्न पिरू शकतो. जो सपनों का सौदागर बनून मोठी व खोटी स्वप्न पिरू शकतो आणि तोच येतो हमखास निवडून जो सगळी सौदेबाजी करू शकतो. तोच येतो हमखास निवडून जो सगळी सौदेबाजी करू शकतो. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू. जो सपनों का सौदागर बनून खोटी आणि मोठी स्वप्न पिरू शकतो. जो स्वप्नों का सौदागर बनून खोटी आणि मोठी स्वप्न पिरू शकतो आणि तोच येतो हमखास निवडून जो सगळी सौदेबाजी करू शकतो. तोच येतो हमखास निवडून जो सगळी सौदेबाजी करू शकतो. वात्रटिकेचं नाव होतं तोच येतो हमखास निवडून. आजची वात्रटिका आहे दांभिकतेची समानता. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 4 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जो नवे विचार स्वीकारतो त्याला आपण पुरोगामी म्हणतो आणि जो जुनेच विचार पुन्हा पुन्हा आळवतो त्याला आपण प्रतिगामी म्हणतो. पण सुशिक्षित असणाऱ्या समाजामध्ये ही प्रवृत्ती एकाच ठिकाणी आढळताना दिसते. नव्या विचारांचं स्वागत होतं आणि घरामध्ये जुने विचारही पुजले जातात. अशा या दांभिकावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दांभिकतेची समानता, जी सुशिक्षित आणि अशिक्षित दोन्ही वर्गामध्ये आढळते. तेव्हा आजची वात्रटिका दांभिकतेची समानता. नवे विचार सोडून जुनेच आळवीत बसले काय आणि ते दांभिकच असतात. मग ते पुरोगामी असले काय आणि ते प्रतिगामी असले काय. ते पुरोगामी असले काय आणि प्रतिगामी असले काय. का? नवे विचार सोडून जुनेच आळवीत बसले काय. नवे विचार सोडून जुनेच आळवीत बसले काय. मग ते प्रतिगामी असले काय आणि मग ते पुरोगामी असले काय. या निमित्तानं एक आठवण. नुकतीच एक सोशल मीडियावरती मी जाहिरात पाहिली. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या एका प्राथमिक शिक्षकाची जाहिरात होती. मी तुम्हाला जमिनी खालचं पाणी पाहून देतो, इतके मला मानधन द्यावं लागेल. मी पायाळू आहे, मी जमिनी खालचं पाणी ओळखतो. विसंगती नुकतीच मला दिसली. या विसंगतीवरती भाष्य करणारे आजची वात्रटिका. तेव्हा पुन्हा एकदा, नवे विचार सोडून जुनेच आळवीत बसले काय. नवे विचार सोडून जुनेच विचार आळवीत बसले काय. ते दांभिकच असतात. मग ते पुरोगामी असले काय आणि ते प्रतिगामी असले काय. प्रतिगामी असले काय. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात फारसे फरक नसतात का. बघा, पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात फारसे फरक नसतात. जेव्हा नव्या बदलांसाठी स्वतः प्रेरक आणि स्वतः कारक नसतात. जेव्हा नव्या बदलांसाठी स्वतः प्रेरक आणि स्वतः कारक नसतात. पुन्हा एकदा दुसरं कडवं. पुरोगामी किंवा प्रतिगामी यांच्यात फारसे फरक नसतात. पुरोगामी किंवा प्रतिगामी यांच्यात फारसे फरक नसतात आणि जेव्हा नव्या विचारांसाठी ते स्वतः प्रेरक आणि स्वतः कारक नसतात. जेव्हा ते स्वतः प्रेरक आणि स्वतः कारक नसतात. जे स्वतः प्रेरक असतात आणि जे स्वतः कारक असतात तेच समाजामध्ये नवा विचार पेरू शकतात. हे शब्दबद्ध करणारी आजची वात्रटिका. ही वात्रटिका आहे धर्म चिकित्सा.
सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 10 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. धर्म आपली चिकित्सा नाकारतो, आपल्याला विचारलेले प्रश्न नाकारतो. भारत हे निधर्मी राष्ट्र असले तरी भारताच्या निधर्मीपणाची चिकित्सा करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे धर्म चिकित्सा. कुणी धार्मिक आहेत, कुणी अधार्मिक आहेत. कुणी धार्मिक आहेत, कुणी अधार्मिक आहेत. यावरून ते महत्वाचे जे कुणी निधार्मिक आहेत, यापेक्षाही ते महत्वाचे जे कुणी निधार्मिक आहेत, जे कुणी निधार्मिक आहेत. कुणी धार्मिक आहेत, कुणी अधार्मिक आहेत. कुणी धार्मिक आहेत, कुणी अधार्मिक आहेत. यावरूनही ते महत्वाचे जे कुणी निधार्मिक आहेत, जे कुणी निधार्मिक आहेत. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं करू. जसा धर्म ही शक्ती आहे, जसा धर्म ही शक्ती आहे, तशी धर्म ही उर्मी आहे. जसा धर्म ही शक्ती आहे, जसा धर्म ही शक्ती आहे, जसा धर्म ही शक्ती आहे, तशी धर्म ही उर्मी आहे. जसा धर्म ही शक्ती आहे, तशी धर्म ही उर्मी आहे. तितकीच महत्वाची गोष्ट भारत हा निधर्मी आहे. तितकीच महत्वाची गोष्ट भारत हा निधर्मी आहे. पुन्हा एकदा दुसरं करू. जसा धर्म ही शक्ती आहे, तशी धर्म ही उर्मी आहे. जसा धर्म ही शक्ती आहे, तशी धर्म ही उर्मी आहे. आणि तितकीच महत्वाची गोष्ट भारत हा निधर्मी आहे. तितकीच महत्वाची गोष्ट भारत हा निधर्मी आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं करू. भारत निधर्मी असला तरी भारतीयत्व हाच धर्म आहे. भारत निधर्मी असला तरी भारतीयत्व हाच धर्म आहे. आणि आपल्या भारतीयत्वाचे मानवता हेच खरे मर्म आहे. आपल्या भारतीयत्वाचे मानवता हेच खरे मर्म आहे. मानवता हेच खरे मर्म आहे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडू. भारत निधर्मी असला तरी भारतीयत्व हाच धर्म आहे. भारत निधर्मी असला तरी भारतीयत्व हाच धर्म आहे. आणि आपल्या भारतीयत्वाचे मानवता हेच खरे मर्म आहे. आपल्या भारतीयत्वाचे मानवता हेच खरे मर्म आहे. मानवता हेच खरे मर्म आहे. वात्रटिकेचं नाव होतं धर्म चिकित्सा. आजची वात्रटिका आहे धार्मिक उपयोग. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 5 फेब्रुवारी 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सगळे धर्मांध आपल्या धर्माचा कसा सोयीचा उपयोग करून घेतात. धर्म सोयीने वापरला जातो. आपल्या सोयीच्या राजकारणासाठी धर्माचा कसा उपयोग केला जातो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे धार्मिक उपयोग. धर्म वापरला जातो डोके भडकवण्यासाठी. धर्म वापरला जातो डोके भडकवण्यासाठी. धर्म वापरला जातो लोक धडकवण्यासाठी. लोक धडकवण्यासाठी. धर्म वापरला जातो डोके भडकवण्यासाठी. धर्म वापरला जातो डोके भडकवण्यासाठी. धर्म वापरला जातो लोक धडकवण्यासाठी. धर्म वापरला जातो लोक धडकवण्यासाठी. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. धर्म वापरला जातो अधर्म पेरण्यासाठी. धर्म वापरला जातो अधर्म पेरण्यासाठी. आणि धर्म वापरला जातो माणसे मारण्यासाठी. धर्म वापरला जातो माणसे मारण्यासाठी. धर्म वापरला जातो अधर्म पेरण्यासाठी. धर्म वापरला जातो अधर्म पेरण्यासाठी. आणि धर्म वापरला जातो माणसे मारण्यासाठी. धर्म वापरला जातो माणसे मारण्यासाठी. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडू. त्यांनी वापरलेल्या अधर्माला मग धर्म म्हटले जाते. त्यांनी वापरलेल्या अधर्माला मग धर्म म्हटले जाते. आणि धर्मामध्ये मग कायमचेच फाटले जाते. धर्मामध्ये मग कायमचेच फाटले जाते. वात्रटिकेचं नाव
धार्मिक उपयोग शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. त्यांनी वापरलेल्या अधर्माला मग धर्म म्हटले जाते. त्यांनी वापरलेल्या अधर्माला मग धर्म म्हटले जाते आणि धर्मामध्ये मग कायमचेच फाटले जाते. धर्मामध्ये मग कायमचेच फाटले जाते. वात्रटिकेचं नाव होतं धार्मिक उपयोग. आजची वात्रटिका आहे नामधारी वारसा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 4 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आज अनेक जण अमक्या पुरुषाचा तमक्या महापुरुषाचा वारसा पुढे चालवतात, पण नीट पाहिलं तर हा वारसा फक्त नामधारी असतो, फक्त नावापुरता असतो. इतकंच नाही तर कुठेतरी महापुरुषाचं नाव देणं एवढाच आग्रह या अनुयायांकडून धरला जातो. या सगळ्या खोटेपणावरती, या सगळ्या दांभिकतेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नामधारी वारसा. महापुरुषांपेक्षाही त्यांचे अंधभक्त, महापुरुषांपेक्षाही त्यांचे अंधभक्त लय भारी होत आहेत. महापुरुषांपेक्षाही त्यांचे अंधभक्त लय भारी होत आहेत. पूल, चौक, रस्ता आणि मैदानावर महापुरुष नामधारी होत आहेत. महापुरुष नामधारी होत आहेत. पुन्हा एकदा पहिलं कडवं. महापुरुषांपेक्षाही त्यांचे अंधभक्त लय भारी होत आहेत. महापुरुषांपेक्षाही त्यांचे अंधभक्त लय भारी होत आहेत. पूल, रस्ता, चौक आणि मैदानावर महापुरुष नामधारी होत आहेत. महापुरुष नामधारी होत आहेत म्हणजे त्यांच्या नावाची पाटी त्या ठिकाणी लागते. वात्रटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडवं. महापुरुषांना नामधारी बनवून आपली मोहर कुठेही उठवू लागले. महापुरुषांना नामधारी बनवून आपली मोहर कुठेही उठवू लागले. तथाकथित अंधभक्तच महापुरुषांच्या विचारांची नामोनिशाणी मिटवू लागले. तथाकथित अंधभक्तच महापुरुषांच्या विचारांची नामोनिशाणी मिटवू लागले. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. महापुरुषांना नामधारी बनवून आपली मोहर कुठेही उठवू लागले. कोण? अंधभक्त. महापुरुषांना नामधारी बनवून आपली मोहर कुठेही उठवू लागले आणि तथाकथित अंधभक्तच महापुरुषांच्या विचारांची नामोनिशाणी मिटवू लागले. तथाकथित अंधभक्तच महापुरुषांच्या विचारांची नामोनिशाणी मिटवू लागले. महापुरुषांच्या विचारांची नामोनिशाणी मिटवू लागले. आजची वात्रटिका आहे निष्ठेचे वर्तमान. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 5 फेब्रुवारी 2017 मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. राजकारणामध्ये निष्ठाच उरली नाही असा नकारात्मक सूर निघतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ते खरंही आहे. पण अजूनही काही राजकीय निष्ठा शिल्लक आहेत हा सकारात्मक सूर लावणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे निष्ठेचे वर्तमान. कुणीही जिंको कुणीही हरो, कुणीही जिंको कुणीही हरो एक मात्र स्पष्ट आहे. कुणीही जिंको कुणीही हरो एक मात्र स्पष्ट आहे. पक्षनिष्ठा म्हणजे इतिहास जमा गोष्ट आहे. पक्षनिष्ठा म्हणजे इतिहास जमा गोष्ट आहे. इतिहास जमा गोष्ट आहे. कुणीही जिंको कुणीही हरो, कुणीही जिंको कुणीही हरो एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. पक्षनिष्ठा ही इतिहास जमा गोष्ट आहे. पक्षनिष्ठा इतिहास जमा गोष्ट आहे. इतिहास जमा गोष्ट आहे. असे असले तरी या प्रश्नाचं उत्तर देणार हे दुसरं कडवं. बाजार बसव्यांच्या अंगावरती आज निष्ठावंतांचे वेश आहेत. बाजार बसव्यांच्या अंगांवरती आज निष्ठावंतांचे वेश आहेत. तरीही वेड्या कार्यकर्त्यांच्या थडग्यात कुठे कुठे निष्ठेचे अवशेष आहेत. तरीही वेड्या कार्यकर्त्यांच्या थडग्यात कुठे कुठे निष्ठांचे अवशेष आहेत. कुठे कुठे निष्ठांचे अवशेष आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल घेणारी ही वात्रटिका आणि त्या वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. बाजार बसव्यांच्या अंगावरती आज निष्ठावंतांचे वेश आहेत.
बाजार बसव्यांच्या अंगावरती आज निष्ठावंतांचे वेश आहेत, तरीही वेड्या कार्यकर्त्यांच्या थडग्यात कुठे कुठे निष्ठेचे अवशेष आहेत. तरीही वेड्या कार्यकर्त्यांच्या थडग्यात कुठे कुठे निष्ठेचे अवशेष आहेत. कुठे कुठे निष्ठेचे अवशेष आहेत. वात्रटिकेचं नाव होतं निष्ठेचे वर्तमान. आजची वात्रटिका आहे प्रयोग आणि शाळा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 5 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. शिक्षणामध्ये बदल व्हावेत, प्रयोग व्हावेत, पण त्यात धरसोडपणा असू नये, त्यात सातत्य असावं. शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केला जावा असा विचार मांडणारी आणि या प्रयोगातल्या विज्ञानावरती भाष्य करणारी, प्रयोगशाळांवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्रयोग आणि शाळा. शाळा झाल्या प्रयोगशाळा. शाळा झाल्या प्रयोगशाळा, शिक्षणाचे नवे प्रयोग आहेत. शाळा झाल्या प्रयोगशाळा, शिक्षणाचे नवनवे प्रयोग आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पदरी नको नको तसले भोग आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पदरी नको नको तसले भोग आहेत. नको नको तसले भोग आहेत. शाळा झाल्या प्रयोगशाळा. शाळा झाल्या प्रयोगशाळा, शिक्षणाचे नवनवे प्रयोग आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पदरी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पदरी नको नको तसले भोग आहेत. नको नको तसले भोग आहेत. वात्रटिकेचं दुसरं कडं. प्रयोग नक्की करावेत, प्रयोग नक्की करावेत, पण जरा दमाने असावेत. प्रयोग नक्की करावेत, पण जरा दमाने असावेत. त्यांच्यात धरसोडपणा नसावा, प्रयोग जरा नेमाने असावेत. त्यांच्यात धरसोडपणा नसावा, प्रयोग जरा नेमाने असावेत. प्रयोग जरा नेमाने असावेत. दुसरं कडवं पुन्हा एकदा. प्रयोग नक्की करावेत, प्रयोग नक्की करावेत, पण जरा दमाने असावेत. प्रयोग नक्की करावेत, पण जरा दमाने असावेत. त्यांच्यात धरसोडपणा नसावा, प्रयोग अगदी नेमाने असावेत. त्यांच्यात धरसोडपणा नसावा, प्रयोग जरा नेमाने असावेत. प्रयोग जरा नेमाने असावेत. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. ज्ञान ग्रहणाची कोणतीही एक पद्धत, ज्ञान ग्रहणाची कोणतीही एक पद्धत कधीच अंतिम आणि पुरी असू नये. ज्ञान ग्रहणाची कोणतीही एक पद्धत कधीही अंतिम आणि पुरी असू नये. शिक्षण ही सुद्धा एक कला आहे, ती कधीच एकसुरी असू नये. शिक्षण ही सुद्धा एक कला आहे, ती कधीच एकसुरी असू नये. ती कधीच एकसुरी असू नये. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. ज्ञान ग्रहणाची कोणतीही एक पद्धत कधीच अंतिम आणि पुरी असू नये. ज्ञान ग्रहणाची कोणतीही एक पद्धत कधीच अंतिम आणि पुरी असू नये. शिक्षण ही सुद्धा एक कला आहे, ती कधीच एकसुरी असू नये. शिक्षण ही सुद्धा एक कला आहे, ती कधीच एकसुरी असू नये. ती कधीच एकसुरी असू नये. वात्रटिकेचं नाव होतं प्रयोग आणि शाळा. आजची वात्रटिका आहे प्रेमाचा त्रिकोण. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 6 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थात व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती लिहिली गेलेली आहे. त्रिकोणी प्रेमाबाबत मी काही वेगळं भाष्य करावं असं नाही. तरीही ही वात्रटिका वाचत असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं त्रिकोणी सरकार लक्षात आणलं तर या वात्रटिकेचा आनंद अधिक घेता येईल असं मला वाटतं. तेव्हा आजची वात्रटिका प्रेमाचा त्रिकोण. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवाछपवी असते. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवाछपवी असते आणि लपवाछपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. लपवाछपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवालपवी असते. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवालपवी असते आणि लपवालपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. लपवालपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. वात्रटिकेचं नाव प्रेमाचा त्रिकोण. पहिलं कडवं पुन्हा एकदा. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी
प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवा लपवी असते आणि लपवा छपवीच्या जोडीला सगळी खपवा खपवी असते. लपवा छपवीच्या जोडीला सगळी खपवा खपवी असते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं करू. चोरी चोरी चुपके चुपके. चोरी चोरी चुपके चुपके सगळ्या चोरांचा शोर असतो. चोरी चोरी चुपके चुपके सगळ्या चोरांचा शोर असतो. कहीं पे असतात निगाहे निशाना किसी और असतो. कहीं पे असतात निगाहे निशाना किसी और असतो. निशाना किती और असतो. चोरी चोरी चुपके चुपके. चोरी चोरी चुपके चुपके सगळ्या चोरांचा शोर असतो. चोरी चोरी चुपके चुपके सगळ्या चोरांचा शोर असतो आणि कहीं पे असतात निगाहे निशाना किसी और असतो. कहीं पे असतात निगाहे निशाना किसी और असतो. निशाना किसी और असतो. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. प्रेमाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही विसंगत असते. प्रेमाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही विसंगत असते आणि त्रिकोणी प्रेमाचे राजकारण ही निव्वळ कुसंगत असते. त्रिकोणी प्रेमाचे राजकारण ही निव्वळ कुसंगत असते. ही निव्वळ कुसंगत असते. प्रेमाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही विसंगत असते. प्रेमाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही विसंगत असते आणि त्रिकोणी प्रेमाचे राजकारण ही निव्वळ कुसंगत असते. त्रिकोणी प्रेमाचे राजकारण ही निव्वळ कुसंगत असते. ही निव्वळ कुसंगत असते. वात्रटिकेचं नाव होतं प्रेमाचा त्रिकोण. आजची वात्रटिका आहे प्रेमाची कसोटी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 5 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली सदरी वात्रटिका प्रेमाचं निखळ स्वरूप आणि निखळ प्रेमाची अपेक्षा व्यक्त करणारी, अशी अपेक्षा धरणारी, आग्रहानं अपेक्षा धरणारी सदरी वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्रेमाची कसोटी. जनावराला माणूस बनवण्याची खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे. जनावराला माणूस बनविण्याची खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे. माणसाला जे जनावर बनविते ते प्रेम विकृत आणि अधू आहे. माणसाला जे जनावर बनविते ते प्रेम विकृत आणि अधू आहे. ते प्रेम विकृत आणि अधू आहे. जनावराला माणूस बनवण्याची खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे. जनावराला माणूस बनविण्याची खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे. माणसाला जे जनावर बनविते ते प्रेम विकृत आणि अधू आहे. माणसाला जे जनावर बनविते ते प्रेम विकृत आणि अधू आहे. ते प्रेम विकृत आणि अधू आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर, असे कुणाला छळू बिळू नका. मी तुझ्यावरती प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर, असे कुणाला छळू बिळू नका. आणि नकार स्वीकारायला शिका, कुणाला जाळू बिळू नका. नकार स्वीकारायला शिका, कुणाला जाळू बिळू नका. कुणाला जाळू बिळू नका. पुन्हा एकदा दुसरं करू. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर, असे कुणाला छळू बिळू नका. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर, असे कुणाला छळू बिळू नका. नकारही स्वीकारायला शिका, कुणाला जाळू बिळू नका. नकारही स्वीकारायला शिका, कुणाला जाळू बिळू नका. कुणाला जाळू बिळू नका. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं करू. खरे प्रेम जाळायला नाही तर खरे प्रेम जळायला शिकवित असते. खरे प्रेम जाळायला नाही तर खरे प्रेम जळायला शिकवित असते. जाच आणि आज पचवीत प्रेम पोळायला शिकवित असते. जाच आणि आज पचवीत खरे प्रेम पोळायला शिकवित असते. खरे प्रेम पोळायला शिकवित असते. पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं करू. खरे प्रेम जाळायला नाही, खरे प्रेम जळायला शिकवित असते. खरे प्रेम जाळायला नाही, खरे प्रेम जळायला शिकवित असते. जाच आणि आज पचवीत खरे प्रेम पोळायला शिकवित असते. जाच आणि आज पचवीत खरे प्रेम पोळायला शिकवित असते. खरे प्रेम पोळायला शिकवित असते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं प्रेमाची कसोटी. आजची मालिका वात्रटिका आहे मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात.
सदर मालिका वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2015 रोजी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती लिहिली गेलेली. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. पुन्हा एकदा, स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कुणाशी तरी बोलून मन हलकं हलकं होतं आहे. कुणाशी तरी बोलून मन हलकं हलकं होतं आहे. कंटाळा असला तरी मन बोलकं बोलकं होतं आहे. कंटाळा आला असला तरी मन बोलकं बोलकं होतं आहे. कुणाशी तरी बोलून मन हलकं हलकं होतं आहे. कुणाशी तरी बोलून मन हलकं हलकं होतं आहे. कंटाळा आला तरी मन बोलकं बोलकं होतं आहे. कंटाळा आला असला तरी मन बोलकं बोलकं होतं आहे. मन बोलकं बोलकं होतं आहे. जागेपणी स्वप्न पाहून स्वप्नामध्येच पडला आहात. जागेपणी स्वप्न पाहून स्वप्नामध्येच पडला आहात. दडविण्यासारखे काही नसतानाही संकोचाने दळला आहात. दडवण्यासारखे काही नसतानाही संकोचाने दळला आहात. जागेपणी स्वप्न पाहून स्वप्नामध्येच पडला आहात. जागेपणी स्वप्न पाहून स्वप्नामध्येच पडला आहात. दडविण्यासारखे काही नसतानाही संकोचा मागे दळला आहात. दडविण्यासारखे काही नसतानाही संकोचा मागे दळला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरच चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरच चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. वात्रटिकेचं पुढचं आणि तिसरं कडं. कुणाच्या तरी चाहुलीने काळीज धडधडत आहे. कुणाच्या तरी चाहुलीने काळीज धडधडत आहे. राहून राहून कानामध्ये हळूच कुणी बडबडत आहे. राहून राहून कानामध्ये हळूच कुणीतरी बडबडत आहे. कुणाच्या तरी चाहुलीने काळीज धडधडत आहे. कुणाच्या तरी चाहुलीने काळीज धडधडत आहे. राहून राहून कानामध्ये कुणीतरी बडबडत आहे. राहून राहून कानामध्ये कुणीतरी बडबडत आहे. स्वतःला डिस्टर्ब करून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःला डिस्टर्ब करून स्वतःवरती चिरडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं पुढचं कडवं. तुमच्या अंगा खांद्यावरती मोरपीस फिरत आहेत. तुमच्या अंगा खांद्यावरती मोरपीस फिरत आहेत. तुमच्या तना मनामध्ये फुलपाखरं शिरत आहेत. तुमच्या तना मनामध्ये फुलपाखरं शिरत आहेत. तुमच्या अंगा खांद्यावरती मोरपीस फिरत आहेत. तुमच्या अंगा खांद्यावरती मोरपीस फिरत आहेत. तुमच्या मनामध्ये फुलपाखरं शिरत आहेत. इंद्रधनुचा गोप करून आकाशाची भिडा आहात. इंद्रधनुचा गोप करून आकाशाची भिडा आहात. एक एक तारा तुम्ही अलगदपणे खुलडा आहात. एक एक तारा तुम्ही अलगदपणे खुलडा आहात. इंद्रधनुचा गोप करून आकाशाशी भिडा आहात.
इंद्रधनुचा गोप करून आकाशाशी भिडा आहात, एक एक तारा तुम्ही अलगदपणे खुलडा आहात, एक एक तारा तुम्ही अलगदपणे खुलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात, स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात, स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. पुढचं कडवं. गच्च धरलेला किनारा तुम्ही केव्हाच सोडला आहात, गच्च धरलेला किनारा तुम्ही केव्हाच सोडला आहात. पोहता येत नसतानाही पाण्यामध्ये पडला आहात, गच्च धरलेला किनारा तुम्ही केव्हाच सोडला आहात, गच्च धरलेला किनारा तुम्ही केव्हाच सोडला आहात. आणि पोहता येत नसतानाही पाण्यामध्ये पडला आहात, पोहता येत नसतानाही पाण्यामध्ये पडला आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. वात्रटिकेचं पुढचं आणि 6वं कडवं. स्वतःच्या नरड्याला गळा समजून, स्वतःच्या नरड्याला गळा समजून जाहीरपणे गुणगुणू लागलात, स्वतःच्या नरड्याला गळा समजून जाहीरपणे गुणगुणू लागलात. आणि आपलीच अक्कल आपल्याला पाहिजे उगीच तुम्ही भुनभुनू लागलात, आपलीच अक्कल आपल्यालाच पाहिजे उगीच तुम्ही भुनभुनू लागलात, उगीच तुम्ही भुनभुनू लागलात. स्वतःच्या नरड्याला गळा समजून, स्वतःच्या नरड्याला गळा समजून जाहीरपणे गुणगुणू लागलात, स्वतःच्या नरड्याला गळा समजून जाहीरपणे गुणगुणू लागलात. आपलीच अक्कल आपल्यालाच पाहिजे उगीच तुम्ही भुनभुनू लागलात, आपलीच अक्कल आपल्यालाच पाहिजे उगीच तुम्ही भुनभुनू लागलात, उगीच तुम्ही भुनभुनू लागलात. प्रत्येक स्पर्शामध्ये तुम्ही स्वर्गाचा अर्थ काढात, प्रत्येक स्पर्शामध्ये तुम्ही स्वर्गाचा अर्थ काढात. आणि ऐकून घेणाऱ्याच्या डोक्याचा तुम्ही चक्क भुगा पाडला आहात, ऐकून घेणाऱ्याच्या डोक्याचा तुम्ही चक्क भुगा पाडला आहात. प्रत्येक स्पर्शामध्ये स्वर्गाचा अर्थ काढला आहात, प्रत्येक स्पर्शामध्ये स्वर्गाचा अर्थ काढला आहात. आणि ऐकून घेणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्याचा भुगा पाडला आहात, ऐकून घेणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्याचा भुगा पाडला आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःच्या वेडेपणावर स्वतःच चिरडा आहात, स्वतःच्या वेडेपणावर स्वतःच चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात, स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं पुढचं कडवं. तुमचे जसे कळत आहे तसे इतरांचेही कळत आहे, तुमचे जसे कळत आहे तसे इतरांचेही कळत आहे. आजूबाजूचा धूर सांगतोय आत काहीतरी जळत आहे, आजूबाजूचा धूर सांगतोय आत काहीतरी जळत आहे. तुमचे जसे कळत आहे तसे इतरांचेही कळत आहे, तुमचे जसे कळत आहे तसे इतरांचेही कळत आहे. आजूबाजूचा धूर सांगतोय आत काहीतरी जळत आहे, आजूबाजूचा धूर सांगतोय आत काहीतरी जळत आहे. ओठांचा चंबू करून नशेमध्ये बुलढात, ओठांचा चंबू करून नशेमध्ये बुलढा आहात. हव्या हव्याशा वाटणाऱ्या पिढेने रात्रंदिवस पिरडा आहात, हव्या हव्याशा वाटणाऱ्या पिढेने रात्रंदिवस पिरडा आहात. ओठांचा चंबू करून नशेमध्ये, ओठांचा चंबू करून नशेमध्ये बुलढात, ओठांचा चंबू करून नशेमध्ये बुलढा आहात. हव्या हव्याशा वाटणाऱ्या पिढेने रात्रंदिवस पिरडा आहात, हव्या हव्याशा वाटणाऱ्या पिढेने रात्रंदिवस पिरडा आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात, मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं पुढचं कडवं. जड होते जीभ, जड होते जीभ, डोळे सारे काही ओकत आहेत, जड होते जीभ, डोळे सारे काही ओकत आहेत. तुमचा जल्लोष बघून भोकणारे भोकत आहेत, तुमचा जल्लोष बघून भोकणारे भोकत आहेत. कारण निराश झालेले तुमच्यावर जळणारच हे समजून घ्या. म्हणून जड होते जीभ,
डोळे सारे काही ओकत आहेत. जड होते जीभ, डोळे सारे काही ओकत आहेत आणि तुमचा जल्लोष बघून भोकणारे भोकत आहेत. तुमचा जल्लोष बघून भोकणारे भोकत आहेत. कविता बिविता लिहून लिहून कागदाचा फडशा पाळला आहात. 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 नेमकी खोली माहीत नसतानाही खोल खोल बोलला आहात. नेमकी खोली माहीत नसतानाही खोल खोल बोलला आहात. कविता बिविता लिहून लिहून कागदाचा फडशा पाळला आहात. कविता बिविता लिहून लिहून कागदाचा फडशा पाळला आहात आणि नेमकी खोली माहीत नसतानाही खोल डोहात बुलडा आहात. नेमकी खोली माहीत नसतानाही खोल डोहात बुलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. 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 स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचे सारखे असते. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचे सारखे असते. आभाळाहून मोठे आणि बारक्याहून बारके असते. काय प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचे सारखे असते. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचे सारखे असते. आभाळाहून मोठे आणि बारक्याहून बारके असते. सगळे समजून येते तरी कोड्यामध्ये पडला आहात. सगळे समजून येते तरी कोड्यामध्ये पडला आहात. आणि गोड कोडे सुटू नये म्हणून जाणीवपूर्वक आळला आहात. गोड कोडे सुटू नये म्हणून जाणीवपूर्वक आळला आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचेच सारखे असते. तुमचं एकट्याच असं नाही, सगळ्यांचंच. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचेच सारखे असते. आभाळाहून मोठे अन बारक्याहून बारके असते. आभाळाहून मोठे अन बारक्याहून बारके असते. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचेच सारखे असते. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचेच सारखे असते. आभाळाहून मोठे अन बारक्याहून बारके असते. आभाळाहून मोठे अन बारक्याहून बारके असते. सगळे समजून येते तरी कोड्यामध्ये पडला आहात. सगळे समजून येते तरी कोड्यामध्ये पडला आहात. आणि गोड कोडे सुटू नये म्हणून जाणीवपूर्वक आळला आहात. गोड कोडे सुटू नये म्हणून जाणीवपूर्वक आळला आहात. जाणीवपूर्वक आळला आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं नाव होतं सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. आजची वात्रटिका आहे मान मर्यादा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झाले आहे. एका अगतिकतेमधून तयार झालेली, एका अगतिक भावनेचं प्रतीक असणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मान मर्यादा. कालची निरागसता आज विखारी ठरते आहे. कालची निरागसता आज विखारी ठरते आहे. कालची ती निगर्वी श्रीमंती आज भिकारी ठरते आहे. कालची ती निगर्वी श्रीमंती आज भिकारी ठरते आहे. आज भिकारी ठरते आहे. कालची ती निरागसता आज विखारी ठरते आहे. कालची ती निरागसता आज विखारी ठरते आहे. आणि कालची ती निगर्वी श्रीमंती आज विखारी ठरते आहे. कालची ती निगर्वी श्रीमंती आज विखारी ठरते आहे. आज विखारी
ठरते आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. किती अजब किती विचित्र, किती अजब किती विचित्र सगळा हा प्रकार आहे. किती अजब किती विचित्र सगळा हा प्रकार आहे. माणसे झाली जनावरे नजरेत फक्त विखार आहे. माणसे झाली जनावरे नजरेत फक्त विखार आहे. नजरेत फक्त विखार आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. किती अजब किती विचित्र, किती अजब किती विचित्र सगळा हा प्रकार आहे. किती अजब किती विचित्र सगळा हा प्रकार आहे. आणि माणसे झाली जनावरे नजरेत फक्त विखार आहे. माणसे झाली जनावरे नजरेत फक्त विखार आहे. नजरेत फक्त विखार आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. शुद्ध करा आपल्या नजरा, यावरचा उपाय म्हणून हे तिसरं कडवं. शुद्ध करा आपल्या नजरा, आपले अंतकरण शुद्ध ठेवा. शुद्ध करा आपल्या नजरा, आपले अंतकरण शुद्ध ठेवा. आणि इतरांचा अंत नका पाहू, आपलीही एक हद्द ठेवा. इतरांचा अंत नका पाहू, आपलीही एक हद्द ठेवा. आपलीही एक हद्द ठेवा. आपलीही एक हद्द ठेवा. पुन्हा एकदा तिसरं कडवं. शुद्ध करा आपल्या नजरा, शुद्ध करा आपल्या नजरा, आपले अंतकरण शुद्ध ठेवा. शुद्ध करा नजरा आपल्या, आपले अंतकरण शुद्ध ठेवा. इतरांचा अंत नका पाहू, आपलीही एक हद्द ठेवा. इतरांचा अंत नका पाहू, आपलीही एक हद्द ठेवा. आपलीही एक हद्द ठेवा. आपलीही एक हद्द ठेवा. वात्रटिकेचं नाव होतं मान मर्यादा. आजची वात्रटिका आहे मूलभूत मुद्द्यांची गोष्ट. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 6 फेब्रुवारी 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्या देशात जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून आज तागायत निवडणुकांचे मुद्दे काही बदलत नाहीत. वरवरचे मुद्दे बदलतात, पण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधा अजूनही आपण पूर्ण करू शकलेलो नाहीत असं यावरून वाटू शकतं. असा निष्कर्ष यावरून निघू शकतो. याच निष्कर्षावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मूलभूत मुद्द्यांची गोष्ट. प्रगती झाली, प्रगती झाली अशा टिर्र्या बडवल्या जातात. प्रगती झाली, प्रगती झाली अशा टिर्र्या बडवल्या जातात. आणि अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांवरती अजूनही निवडणुका लढवल्या जातात. अन्न वस्त्र निवारा या मुद्द्यांवरती अजूनही निवडणुका लढवल्या जातात. अजूनही निवडणुका लढवल्या जातात. प्रगती झाली, प्रगती झाली अशा टिर्र्या बडवल्या जातात. प्रगती झाली, प्रगती झाली अशा टिर्र्या बडवल्या जातात. आणि अन्न वस्त्र निवारा या मुद्द्यांवरती अजूनही निवडणुका लढवल्या जातात. अन्न वस्त्र आणि निवारा या मुद्द्यांवरती अजूनही निवडणुका लढवल्या जातात. अजूनही निवडणुका लढवल्या जातात. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. मूलभूत गरजांची बोंबाबोंब सांगते. मूलभूत गरजांची बोंबाबोंब सांगते. कोण कसे आहेत. मूलभूत गरजांची बोंबाबोंब सांगते. कोण कसे आहेत. किती आले किती गेले. किती आले किती गेले. मूलभूत मुद्दे जसेच्या तसे आहेत. मूलभूत मुद्दे जसेच्या तसे आहेत. मूलभूत गरजांची बोंबाबोंब सांगते. मूलभूत गरजांची बोंबाबोंब सांगते. कोण कसे आणि कोण कसे आहेत. मूलभूत गरजांची बोंबाबोंब सांगते. कोण कसे आणि कोण कसे आहेत. किती आले किती गेले. पण मूलभूत मुद्दे जसेच्या तसे आहेत. किती आले किती गेले. पण मूलभूत मुद्दे जसेच्या तसे आहेत. जसेच्या तसे आहेत. हे भारतीय नागरिकांचं दुर्दैव. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मूलभूत मुद्द्यांची गोष्ट. आजची वात्रटिका आहे वरदहस्त. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 21 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे वरदहस्त. सत्तेचा वापर कमी आणि गैरवापर जास्त होत असतो. सत्तेचा वापर कमी आणि गैरवापर जास्त होत असतो. जो असतो सत्तेवर बसलेला,
जो असतो सत्तेवर बसलेला तो गैरफायदा घेत असतो. जो असतो सत्तेवर बसलेला तो गैरफायदा घेत असतो. सत्तेचा वापर कमी आणि गैरवापर जास्त होत असतो. सत्तेचा वापर कमी आणि गैरवापर जास्त होत असतो. जो असतो सत्तेवर बसलेला तोच गैरफायदा घेत असतो. जो असतो सत्तेवर बसलेला तोच गैरफायदा घेत असतो. वात्रटिकेचं पुढचं आणि शेवटचं कळ. फायदा आणि गैरफायदा दोन्हीवरही त्यांचा भर असतो. फायदा आणि गैरफायदा दोन्हीवरही त्यांचा भर असतो. आणि सत्ताधाऱ्यांच्या हाती दिलेली सत्ता म्हणजे भस्मासुराला दिलेला वर असतो. सत्ताधाऱ्यांच्या हाती दिलेली सत्ता म्हणजे भस्मासुराला दिलेला वर असतो. फायदा आणि गैरफायदा दोन्हीवरही त्यांचा भर असतो. फायदा आणि गैरफायदा दोन्हीवरही त्यांचा भर असतो. हाती दिलेली सत्ता म्हणजे भस्मासुराला दिलेला वर असतो. हाती दिलेली सत्ता म्हणजे भस्मासुराला दिलेला वर असतो. पुन्हा एकदा रॅपिड फायर वरद हस्त. सत्तेचा वापर कमी आणि गैरवापर जास्त होत असतो. सत्तेचा वापर कमी आणि गैरवापर जास्त होत असतो. जो असतो सत्तेवर बसलेला तोच गैरफायदा घेत असतो. जो असतो सत्तेवर बसलेला तोच गैरफायदा घेत असतो. पुढचं फायदा आणि गैरफायदा दोन्हीवरही त्यांचा भर असतो. फायदा आणि गैरफायदा दोन्हीवरही त्यांचा भर असतो. हाती दिलेली सत्ता म्हणजे भस्मासुराला दिलेला वर असतो. हाती दिलेली सत्ता म्हणजे भस्मासुराला दिलेला वर असतो. भस्मासुराला दिलेला वर असतो. आजची वात्रटिका आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2003 म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं लिहिली आहे. माझ्या एकूणच 18,000पेक्षा जास्त वात्रटिकांपैकी सगळ्यात जास्त चोरलेली, फॉरवर्ड झालेली आणि तिची विकृत अशी कॉपी केलेली ही आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल. व्हॅलेंटाईन डे स्पेशल हा व्हॅलेंटाईन डे पाहून भारतीय संस्कृतीमध्ये जे प्रेमाचं प्रतीक आहे राधा आणि कृष्ण यांच्या मनातील भावना या वात्रटिकेच्या निमित्तानं, तेव्हा आजची वात्रटिका व्हॅलेंटाईन डे स्पेशल. राधा म्हणाली कृष्णाला, कान्हा तुझं माझं नातं काय. राधा म्हणाली कृष्णाला, कान्हा तुझं माझं नातं काय. अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होतं काय. अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होतं काय. तुला सांगायला होतं काय. राधा म्हणाली कृष्णाला, कान्हा तुझे माझे नाते काय. अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होते काय. किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होते काय. तुला सांगायला होते काय. वात्रटिकेचं पुढचं आणि शेवटचं कडू. तेव्हा कृष्ण उत्तरला, राधे तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. तेव्हा कृष्ण उत्तरला, राधे तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. हे उत्तर का आलं याचं कारण असं, राधा म्हणाली कृष्णाला, कान्हा तुझं माझं नातं काय. अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होतं काय. अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होतं काय. त्यावर कृष्ण उत्तरला, राधे मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. राधे तू म्हणजे मी, मी म्हणजे तू, त्याचा एवढा गवगवा कशाला. राधे तू म्हणजे मी म्हणजे तू, त्याचा एवढा गवगवा कशाला. आणि तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला. तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला. शेवटचं कडो पुन्हा एकदा. कृष्ण उत्तरला, राधे मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. राधे तू म्हणजे मी म्हणजे तू, त्याचा एवढा गवगवा कशाला. आणि तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला. तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला. व्हॅलेंटाईन डे हवा कशाला. वात्रटिकेचं नाव होतं व्हॅलेंटाईन डे स्पेशल. आजची मालिका वात्रटिका आहे सावित्रीचा वसा. सदरील मालिका वात्रटिका 3 जानेवारी 2017 रोजी दैनिक पुण्यनगरीच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची मालिका वात्रटिका आहे सावित्रीचा वसा. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे.
ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पहिलं कडू. सावित्री पोरी सारखी पोर होती, सावित्री बाई सारखी बाई होती. सावित्री पोरी सारखी पोर होती, सावित्री बाई सारखी बाई होती. जेव्हा रोग कळला, रोगावरचा विलाज कळला, तेव्हा सावित्री आई झाली, तेव्हा सावित्री दाई झाली. सावित्री पोरी सारखी पोर होती, सावित्री बाई सारखी बाई होती. जेव्हा रोग कळला, रोगावरचा विलाज कळला, तेव्हा सावित्री दाई झाली, तेव्हा सावित्री आई झाली. तेव्हा सावित्री दाई झाली, तेव्हा सावित्री आई झाली. एकूणच सगळा प्रकार असा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. दुसरं. चार भिंतीतला संसार सावित्रीलाही करता आला असता. चार भिंतीतला संसार सावित्रीलाही करता आला असता. हम दो हमारा एक, हम दो हमारे एक चा हट्ट सावित्रीलाही धरता आला असता. हम दो हमारा एक चा हट्ट सावित्रीलाही धरता आला असता. चार भिंतीतला संसार सावित्रीलाही करता आला असता. चार भिंतीतला संसार सावित्रीलाही करता आला असता. हम दो हमारे एक चा हट्ट सावित्रीलाही धरता आला असता. हम दो हमारा एक चा हट्ट सावित्रीलाही धरता आला असता. सत्यवादी सावित्री सरळ असली तरी, सत्यवादी सावित्री सरळ असली तरी कर्म आणि दांभिकांच्या गळ्यातला फासा आहे. सत्यवादी सावित्री सरळ असली तरी कर्मठ आणि दांभिकांच्या गळ्यातला फासा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून, ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे, ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. मालिका वात्रटिकेचं नाव सावित्रीचा वसा. पुढचं कडवं. न शिकता सवरताही संसाराची गाडी धकली असती. न शिकता सवरताही संसाराची गाडी धकली असती. आणि सासर नावाच्या आभाळाला सावित्री कशाला मुकली असती. सासर नावाच्या आभाळाला सावित्री कशाला मुकली असती. न शिकता सवरताही संसाराची गाडी धकली असती. न शिकता सवरताही संसाराची गाडी धकली असती. आणि सावित्री सासर नावाच्या आभाळाला कशाला मुकली असती. सासर नावाच्या आभाळाला सावित्री कशाला मुकली असती. सावित्री कशाला मुकली असती. सावित्रीने केलेला विचार आपण कशाला करू शकतो. सावित्रीने केलेला विचार आपण कशाला करू शकतो. कारण तुमच्या आमच्या डोक्यात भरलेला भुसा आहे. सावित्रीने केलेला विचार तुम्ही आम्ही कशाला करू शकतो. कारण तुमच्या आमच्या डोक्यात भरलेला भुसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. हेच कडवं पुन्हा एकदा. न शिकता सवरताही संसाराची गाडी धकली असती. न शिकता सवरताही संसाराची गाडी धकली असती. आणि सासर नावाच्या आभाळाला सावित्री कशाला मुकली असती. सासर नावाच्या आभाळाला सावित्री कशाला मुकली असती. सावित्रीने केलेला विचार तुम्ही आम्ही कशाला करू शकतो. सावित्रीने केलेला विचार तुम्ही आम्ही कशाला करू शकतो. कारण तुमच्या आमच्या डोक्यात भरलेला भुसा आहे. कारण तुमच्या आमच्या डोक्यात भरलेला भुसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे.
ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे, ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. एक नम्र खुलासा, या ठिकाणी आई सावित्रीचा एकेरी उल्लेख होतो आहे, पण एकेरी उल्लेख केल्यानंतर जे अंतर असतं ते कमी होतं, आईशी असणारं अंतर अधिक जवळ येतं, म्हणून हा उल्लेख, हा नम्र खुलासा. वात्रटिकेचं नाव सावित्रीचा वसा, पुढचं करू. घरात उभी गेलेली सावित्री, घरात उभी गेलेली सावित्री वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली. ज्या जमान्यात बाई एकदा लग्न होऊन घरात गेली की आडवी होऊनच म्हणजे मृत्यूनंतरच परत यायची, अशा काळची ही घटना. तेव्हा घरात उभी गेलेली सावित्री वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली. घरात उभी गेलेली सावित्री वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली आणि ज्योतिबा नावाच्या योद्ध्याची सावित्री वेळोवेळी ढाल झाली. ज्योतिबा नावाच्या योद्ध्याची सावित्री वेळोवेळी ढाल झाली. पुन्हा एकदा, घरात उभ्याने गेलेली सावित्री, घरात उभी गेलेली सावित्री वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली. घरात उभी गेलेली सावित्री वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली आणि ज्योतिबा नावाच्या योद्ध्याची सावित्री वेळोवेळी ढाल झाली. ज्योतिबा नावाच्या योद्ध्याची सावित्री वेळोवेळी ढाल झाली. सावित्री वेळोवेळी ढाल झाली. ती शिक्षणाचं दान देत राहिली, ती शिक्षणाचं दान देत राहिली. ओढावताय, ती शिक्षणाचं दान देत राहिली, ती शिक्षणाचं दान देत राहिली. ओढावून घेता येईल तेवढा दोष ओढावून घेत राहिली. ती देता येईल तेवढं शिक्षणाचं दान देत राहिली आणि ओढावून घेता येईल तेवढा दोष ओढावून घेत राहिली. ओढावून घेता येईल तेवढा दोष ओढावून घेत राहिली. आपण मात्र सदैव पसरलेला पसा आहे. आपण मात्र सदैव पसरलेला पसा आहे. नेहमी दुसऱ्यांना मागायचं, द्यायचं काहीच नाही. त्यांच्यावरती भाष्य, ती शिक्षणाचं दान देत राहिली सावित्री, ती शिक्षणाचं दान देत राहिली. ओढावून घेता येईल तेवढा दोष सावित्री ओढावून घेत राहिली. आपला मात्र सदैव पसरलेला पसा आहे. आपला मात्र सदैव पसरलेला पसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे, ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. सावित्रीचा वसा या मालिका वात्रटिकेचं 5वं आणि पुढचं कडवं. दगडालाही भ्याली नाही, शिव्या शापालाही भ्याली नाही. दगडालाही भ्याली नाही, शिव्या शापालाही भ्याली नाही. सावित्री नावाची वाघीण शिळी कधीच झाली नाही. सावित्री नावाची वाघीण शिळी कधीच झाली नाही. दगडालाही भ्याली नाही, शिव्या शापालाही भ्याली नाही. दगडालाही भ्याली नाही, शिव्या शापालाही भ्याली नाही. आणि सावित्री नावाची वाघीण शिळी कधीच झाली नाही. सावित्री नावाची वाघीण शिळी कधीच झाली नाही. पुन्हा एकदा, दगडालाही भ्याली नाही, शिव्या शापालाही भ्याली नाही. दगडालाही भ्याली नाही, शिव्या शापालाही भ्याली नाही. सावित्री नावाची वाघीण शेळी कधीच झाली नाही. सावित्री नावाची वाघीण शेळी कधीच झाली नाही. सावित्री नावाची वाघीण शेळी कधीच झाली नाही. तुम्ही आम्ही शेळपट, तुम्ही आम्ही शेळपट, सावित्री मात्र वाघीण होती. तुम्ही आम्ही शेळपट, तुम्ही आम्ही शेळपट, सावित्री मात्र वाघीण होती. कारण आमचा ज्योतिबाच तसा आहे. तुम्ही आम्ही शेळपट, सावित्री मात्र वाघीण होती. कारण आमचा ज्योतिबाच तसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे.
ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. मालिका वात्रटिकेचं नाव सावित्रीचा वसा, पुढचं आणि 6वं कडवं. सावित्रीलाही नटता आले असते, सावित्रीलाही मुरडता आले असते. सावित्रीलाही नटता आले असते, सावित्रीलाही मुरडता आले असते. अव्यवहारी नवरा म्हणून ज्योतिबांना खरडता आले असते. अव्यवहारी नवरा म्हणून ज्योतिबांना खरडता आले असते. सावित्रीलाही नटता आले असते, सावित्रीलाही मुरडता आले असते. सावित्रीलाही नटता आले असते, सावित्रीलाही मुरडता आले असते. अव्यवहारी नवरा म्हणून ज्योतिबांना खरडता आले असते. अव्यवहारी नवरा म्हणून ज्योतिबांना खरडता आले असते. लष्कराच्या भाकऱ्या भाजता कशाला, लष्कराच्या भाकऱ्या भाजता कशाला असे ओरडताही आले असते. सावित्रीलाही नटता आले असते, सावित्रीलाही मुरडता आले असते. अव्यवहारी नवरा म्हणून ज्योतिबांना खरडता आले असते. अव्यवहारी नवरा म्हणून ज्योतिबांना खरडता आले असते. लष्कराच्या भाकऱ्या भाजता कशाला असे ओरडता आले असते. लष्कराच्या भाकऱ्या भाजता कशाला असे ओरडता आले असते. पण सावित्रीचा धर्म सांगा कुठे तसा आहे. पण सावित्रीचा धर्म सांगा कुठे तसा आहे. कसा? सावित्रीलाही नटता आले असते, सावित्रीलाही मुरडता आले असते. सावित्रीलाही नटता आले असते, सावित्रीलाही मुरडता आले असते. अव्यवहारी नवरा म्हणून ज्योतिबांना खरडता आले असते. लष्कराच्या भाकऱ्या भाजता कशाला असेही ओरडता आले असते. पण सावित्रीचा धर्म सांगा कुठे तसा आहे. पण सावित्रीचा धर्म सांगा कुठे तसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे, ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. आणि पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. मालिका वात्रटिका सावित्रीचा वसा, पुढचं आणि 7वं कडवं. सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची शिक्षण ही चावी होती. सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची शिक्षण ही चावी होती. ज्योतिबांना सावित्री मिळाली त्यांना जशी हवी होती. ज्योतिबांना सावित्री मिळाली त्यांना जशी हवी होती. सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची शिक्षण ही चावी होती. आणि ज्योतिबांना सावित्री मिळाली त्यांना जशी हवी होती. त्यांना जशी हवी होती. सावित्री ऊर्जेची जन्मदात्री होती. सावित्री ऊर्जेची जन्मदात्री होती. सावित्री कवयित्री होती. सावित्री ऊर्जेची जन्मदात्री होती. सावित्री कवयित्री होती. सावित्री ऊर्जेची जन्मदात्री होती. सावित्री ऊर्जेची जन्मदात्री होती. सावित्री कवयित्री होती. आपला जोडा आहे का सावित्री ज्योतिबांचा जसा आहे. आपला जोडा आहे का सावित्री ज्योतिबांचा जसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. ज्योतिबांची सावली यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. सावित्री ज्योतिबांच्या सत्य धर्माची जित्ता जागता आरसा होती. सावित्री ज्योतिबांच्या सत्य धर्माची जित्ता जागता आरसा होती. आणि सावित्री ज्योतिबांच्या सत्य धर्माची जित्ता जागता वारसा होती. जित्ता जागता वारसा होती. सावित्री ज्योतिबांच्या सत्य धर्माची जित्ता जागता आरसा होती. सावित्री ज्योतिबांच्या सत्य धर्माची जित्ता जागता आरसा होती. सावित्री ज्योतिबांच्या सत्य धर्माची जित्ता जागता वारसा होती. जित्ता जागता वारसा होती. सावित्रीने दिलेली ललकार आपल्याला देता येईल. कारण सावित्रीचा तो कंठ आपला तो घसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे.
सावित्रीने दिलेली ललकार आपल्याला देता येईल? कारण सावित्रीचा तो कंठ आपला तो घसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. मालिका वात्रटिकेचं नाव सावित्रीचा वसा, शेवटचं आणि 9वं कडवं. तुमची आमची परीक्षा सद्यस्थिती पाहते आहे. तुमची आमची परीक्षा सद्य परिस्थिती पाहते आहे. ज्योतिबा आणि सावित्री नसा नसातून वाहते आहे. ज्योतिबा आणि सावित्री नसा नसातून वाहते आहे. तुमची आमची परीक्षा सद्य परिस्थिती पाहते आहे. तुमची आमची परीक्षा सद्य परिस्थिती पाहते आहे. सावित्री आणि ज्योतिबा नसा नसातून वाहते आहे. ज्योतिबा आणि सावित्री नसा नसातून वाहते आहे. ते हे बोलू शकत नाहीत. ते हे बोलू शकत नाहीत. ते हे पेलू शकत नाहीत. ते हे बोलू शकत नाहीत. ते हे पेलू शकत नाहीत. कोण? पुन्हा एकदा. तुमची आमची परीक्षा सद्य परिस्थिती पाहते आहे. तुमची आमची परीक्षा सद्य परिस्थिती पाहते आहे. ज्योतिबा आणि सावित्री नसा नसातून वाहते आहे. ज्योतिबा आणि सावित्री नसा नसातून वाहते आहे. ते हे बोलू शकत नाहीत. ते हे बोलू शकत नाहीत. ते हे पेलू शकत नाहीत. ते संकटांना झेलू शकत नाहीत. कोण? ते हे पेलू शकत नाहीत. ते हे बोलू शकत नाहीत. ते संकटांनाही झेलू शकत नाहीत. ज्यांच्या अंगामध्ये दळलेला ससा आहे. ते हे बोलू शकत नाहीत. ते हे पेलू शकत नाहीत. ते संकटांनाही झेलू शकत नाहीत. ज्यांच्या अंगी दळलेला ससा आहे. आणि पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. आणि पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. तुमची आमची परीक्षा सद्य परिस्थिती पाहते आहे. तुमची आमची परीक्षा सद्य परिस्थिती पाहते आहे. ज्योतिबा आणि सावित्री नसा नसातून वाहते आहे. ज्योतिबा आणि सावित्री नसा नसातून वाहते आहे. ते हे बोलू शकत नाहीत. ते हे पेलू शकत नाहीत. ते हे बोलू शकत नाहीत. ते हे पेलू शकत नाहीत. ते संकटांनाही झेलू शकत नाहीत. ज्यांच्या अंगामध्ये दळलेला ससा आहे. ज्यांच्या अंगामध्ये दळलेला ससा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. ज्योतिबांची सावली बनून यशवंत उभा करणे हा सावित्रीचा वसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. पुन्हा एकदा समजून घ्या हा सत्य धर्म कसा आहे. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. आजची वात्रटिका आहे सूड नाट्याचा फायदा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 6 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सत्तांतर झालं की मागच्या सत्तेत जे होते त्यांच्या चौकशा सुरू होतात. त्यांच्या मागे आजकाल तर ईडी लागते. त्यांच्या मागे चौकशा सुरू होतात आणि त्यांना तुरुंगात डांबलं जातं. याची उदाहरणं तुमची तोंडपाठ आहेत. मग असं झाल्यानंतर हे सगळे भ्रष्टाचारी आत गेले तर किती बरं होईल, अशा प्रकारचा प्रश्न वात्रटिकेला पडतो आणि त्यातून सदरील वात्रटिका जन्माला येते. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सूड नाट्याचा फायदा. प्रत्येक सत्ताधाऱ्याने राजकीय सूड घेतले पाहिजेत. खरं तर आपण कुणी कुणाचा सूड घेऊ नये अशी अपेक्षा करतो, पण यातून जी फलनिश्चित होणार आहे, यातून जे बाहेर पडणार आहे, त्यामुळे सदरील वात्रटिकेचं पहिलं कडू. प्रत्येक सत्ताधाऱ्याने राजकीय सूड घेतले पाहिजेत. प्रत्येक सत्ताधाऱ्याने राजकीय सूड घेतले पाहिजेत आणि जे जे गुन्हेगार आहेत ते आत घातले पाहिजेत. जे जे गुन्हेगार आहेत ते आत घातले पाहिजेत.
प्रत्येक सत्ताधाऱ्याने राजकीय सूड घेतले पाहिजेत. प्रत्येक सत्ताधाऱ्याने राजकीय सूड घेतले पाहिजेत आणि जे जे गुन्हेगार आहेत ते आत घातले पाहिजेत. जे जे गुन्हेगार आहेत ते आत घातले पाहिजेत. वातडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडं. गुन्हेगार आत गेले की बाहेर फक्त सज्जन राहतील. गुन्हेगार आत गेले की बाहेर फक्त सज्जन राहतील आणि एकदा सूडनाट्य रंगले की नक्की आजचे दिन येतील. एकदा सूडनाट्य रंगले की नक्की आजचे दिन येतील. नक्की आजचे दिन येतील. आजचे दिन येण्यासाठी शेवटचं कडवं पुन्हा एकदा. गुन्हेगार आत गेले की बाहेर फक्त सज्जन राहतील. गुन्हेगार आत गेले की बाहेर फक्त सज्जन राहतील आणि एकदा सूडनाट्य रंगले की नक्की आजचे दिन येतील. एकदा सूडनाट्य रंगले की नक्की आजचे दिन येतील. नक्की आजचे दिन येतील. आजची वात्रटिका आहे हे प्रबोधनकारांनो. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 5 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सदळ वात्रटिकेतलं मनोगत समाजातील लोकांचं, समाजाचं प्रबोधनकार म्हणजे समाजामध्ये जे चांगलं सांगतात, परिवर्तनाचं काही सांगतात, प्रबोधन घडून आणतात, अशा सर्व प्रबोधनकारांना उद्देशून हे समाजाचं संबोधन म्हणजेच आजची वात्रटिका हे प्रबोधनकारांनो. आमचे नाना अर्थात ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे असं म्हणतात की तमाशानं देश बिघडला नाही आणि कीर्तनानं देश सुधारला नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण हे प्रबोधनकार प्रबोधन करत असताना तुम्ही आमच्या भावना दुखवू नका. तुमचं प्रबोधन तुमच्याकडे ठेवा. आमच्या भावना दुखवाल तर याद राखा. अशा प्रकारची धमकी समाजातून दिली जाते. या सगळ्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हे प्रबोधनकारांनो. आमच्या वैचारिक गोंधळावर कुणी काही शिकू नका. आमच्या वैचारिक गोंधळावर कुणी काही शिकू नका. आम्ही आहोत तसेच आहोत. आमच्या भावना बिवना दुखवू नका. आम्ही आहोत तसेच आहोत. आमच्या भावना बिवना दुखवू नका. आमच्या वैचारिक गोंधळावर कुणी काही शिकू नका. आमच्या वैचारिक गोंधळावर कुणी काही शिकू नका. आम्ही जसे आहोत तसेच आहोत. आमच्या भावना काही दुखवू नका. आमच्या भावना काही दुखवू नका. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडं. रथी महारथी सांगून गेलेत तुम्ही तेच तेच पकवू नका. रथी महारथी सांगून गेलेत तुम्ही तेच तेच पकवू नका. आहे तेच गोड वाटतंय तुम्ही नव्यानं शिकू नका. आहे तेच गोड वाटतंय तुम्ही नव्यानं शिकवू नका. रथी महारथी सांगून गेलेत तुम्ही तेच तेच पकवू नका. रथी महारथी सांगून गेलेत तुम्ही तेच तेच पकवू नका. आहे तेच गोड वाटतंय तुम्ही नव्यानं काही शिकू नका. आहे तेच गोड वाटतंय तुम्ही नव्यानं काही शिकू नका. तुम्ही नव्यानं काही शिकू नका. वात्रटिकेचं नाव आहे हे प्रबोधनकारांनो. वात्रटिकेचं पुढचं आणि तिसरं कडवं. पुरोगामित्वाच्या फुशारक्या पुन्हा पुन्हा दाखवू नका. पुरोगामित्वाच्या फुशारक्या पुन्हा पुन्हा दाखवू नका. ठकत आलोत ठकत राहू. फसत आलोत फसत राहू. उगीच काही बाही ऐकू नका. उगीच काही बाही ऐकू नका. समाजमानाचं हे प्रतिबिंब. तेव्हा पुन्हा एकदा वात्रटिकेचं तिसरं कडवं. पुरोगामित्वाच्या फुशारक्या पुन्हा पुन्हा दाखवू नका. पुरोगामित्वाच्या फुशारक्या पुन्हा पुन्हा दाखवू नका. फसत आलोत फसत राहू. फसत आलोत फसत राहू. उगीच काही बाई ऐकू नका. उगीच काही बाई ऐकू नका. उगीच काही बाई ऐकू नका. वात्रटिकेचं शेवटचं आणि चौथं कडवं. मेंदू बिंदू तर्क वितर्क. मेंदू बिंदू तर्क वितर्क नवे विचार चाखू नका. मेंदू बिंदू तर्क वितर्क नवे विचार चाखू नका. तुमचे प्रबोधन तुम्हालाच ठेवा. तुमचे प्रबोधन तुम्हालाच ठेवा. आमच्या भावना काही दुखवू नका. आमच्या भावना काही दुखवू नका. पुन्हा एकदा. मेंदू बिंदू तर्क वितर्क. मेंदू बिंदू तर्क वितर्क नवे विचार चाखू नका.
मेंदू बिंदू तर्क वितर्क नवे विचार चाकवू नका. तुमचे प्रबोधन तुम्हालाच ठेवा. आमच्या भावना दुखवू नका. आमच्या भावना दुखवू नका. आमच्या भावना दुखवू नका. वात्रटिकेचं नाव होतं हे प्रबोधनकारांनो. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. तेव्हा पुन्हा भेटू नवा दिवस नव्या वात्रटिकांसह. तोपर्यंत नमस्कार. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती 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 सूर्यकांती. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. शिवचरित्रावरील एक व्याख्यानाचा आगळा वेगळा कार्यक्रम. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, वात्रटिकाकार तथा मुक्त पत्रकार सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणी आणि वाणीतून उतरलेला गेली 10 वर्ष अख्खा महाराष्ट्र दणानून सोडणारा व्याख्यानाचा एक जबरदस्त कार्यक्रम. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. संपर्क 9923 847 269. व्याख्यानाची एक वेगळी शैली आणि परंपरा निर्माण करणारा एक आगळ्या वेगळ्या व्याख्यानाचा जबरदस्त कार्यक्रम. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो.